ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी पहिली युती केली ती बेस्टच्या निवडणुकीमध्ये। मुंबईतल्या ब्रँड ठाकरेंच्या या लिटमस टेस्टकडे भाजपनं आव्हान म्हणून पाहिले। ठाकरे बंधूंविरोधात टीम देवेंद्र जोरदार कामाला लागले। फडणवीसांच्या दोन शिलेदारांनी हे चॅलेंज स्वीकारले। बघूयात कसा असेल ठाकरेंच्या विरोधातला हा पहिला संघर्ष। बेस्टच्या निवडणुकीत उतरले ब्रँड ठाकरे। ब्रँड ठाकरेंना आव्हान बनले फडणवीसांचे मोहरे। ठाकरेंच्या युतीनंतर मुंबईतला बेस्ट संघर्ष काही दिवसांवर। ठाकरे एकत्र आले आणि अनेकांच्या नजरेतलं बेस्ट राजकीय समीकरण जुळलं। ठाकरेंनी सुद्धा या बेस्ट समीकरणाची चाचणी बेस्टच्या मैदानामध्ये ठेवली। बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंनी पहिला डाव टाकला आणि ब्रँड ठाकरेंना इथे आव्हान उभं करण्यासाठी टीम देवेंद्र ही सज्ज झाली। त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण लवकरच एका छोट्या निवडणुकीत मोठा संघर्ष अनुभवण्यासाठी सज्ज झालंय। मैदान आहे दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचं आणि समोरासमोर आहेत ब्रँड ठाकरे आणि टीम देवेंद्र। मी खरं तर मनसेचे आरोप नाही करत केले तर मी संदीप देशपांडेचा धन्यवाद मानणार आहे की त्यांनी मान्य केलं की जे उद्धव ठाकरे करू शकले नाहीत ब्रँड म्हणून ते आम्ही स्वदेशी म्हणून करून दाखवले। 104 कोटीचा कोविड भत्ता ज्या उद्धव ठाकरेंनी जाहीर केला होता त्यापैकी 52 कोटी रुपये काल आम्ही दिले हे त्यांनी मान्य केलं। त्यासाठी प्रथमतः संदीप देशपांडेचं मी आभार मानतो की हे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांच्या प्रयत्नांनी झालं, हे जनतेसमोर कामगारांसमोर पोहोचलं। यांनी एखादी संस्था काढली का विचारावं, एखादी सहकारी संस्था काढली चालवली, परंतु यांना रचनात्मक कामच नाही करायचं, यांना तोंड चालवायचं फक्त माहित आहे। ह्याला शिव्या घाला, त्याला टोमणे मारा, याचे आईबाप काढा। प्रसाद लाड निवडणुकीत रचनात्मक काम घेऊन पुढे जात आहेत। आम्हाला कोणावर टीका करायची नाही। 25 वर्षात आपण काय केलं हे कामगारांना माहित आहे ना, कामगारांना मूर्ख समजू नका। टीम देवेंद्र कामाला लागलेली असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेनं विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आमचा विजय होऊ नये म्हणून भाजपनं हुकुमशाहीचा वापर सुरू केल्याचा आरोपही केलाय। मनसे आणि शिवसेना दोन ठाकरे बंधू एकत्र झाले आणि जर हा विजय मिळाला तर उद्या बीजेपीला तो मारक ठरेल। त्याच्यामुळे बीजेपीच्या सगळ्या संघटना एक झाल्यात आणि सतर्क झाल्यात आणि आपली सत्ता, आपली हुकुमशाही, आपला पैसा, आपली इतर प्रलोभनं याचा सगळ्याचा वापर आजपासून सुरू झालेला आहे। बेस्टच्या निवडणुकीचं मैदान सज्ज आहे हे सांगणाऱ्या या प्रतिक्रिया। पण हा सामना नेमका कसा रंगणार आहे हे जाणून घेऊया। बेस्टच्या पतपेढी निवडणुकीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे। बेस्टच्या निवडणुकीमध्ये 21 जागा आहेत। उद्धव ठाकरे यांची कामगार सेना आहे तर राज ठाकरेंच्या मनसेची कामगार कर्मचारी सेना आहे। 21 जागांपैकी उद्धव ठाकरेंची सेना 19 जागी तर मनसे 2 जागी लढणार आहे। ठाकरेंच्या पॅनलला उत्कर्ष पॅनल असं नाव देण्यात आलंय। ठाकरेंच्या पॅनल विरोधात टीम देवेंद्रचं समृद्ध पॅनल उभं ठाकलंय। या निवडणुकीची धुरा प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांकडे देण्यात आली आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्रामुख्यानं महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचा करिश्मा कसा आणि किती दिसणार यावर सगळ्यांच्याच नजरा खेळल्यात। अशात बेस्ट पतपेढीची ही निवडणूक रंजक ठरणार आहे। आधी तिचं महत्व ठाकरेंची ओपनिंग इनिंग इतकंच होतं, पण आता टीम देवेंद्र कामाला लागल्यानं ही खरी ब्रँड ठाकरेंची कसोटी ठरणार आहे। मुंबईहून सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।